गंगाई, अगं कशा पाहिजे हट्ट? ती काय लहान आहे का? तिच्यावर लक्ष कशाला ठेवायला पाहिजे? तुम्ही शांत बसा. मी जे काय करते ते बरोबरच आहे. जगदंबाला आता आवरायलाच पाहिजे. ओम नमः शिवाय. 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 महादेव, मी इथे आलेलं आईला आवडत नाही. आईने याबद्दल काही विचारलं की मला तिच्याशी खोटं बोलावं लागतं. पण मी काय करू? इथे येऊन तुमची पूजा करण्याची ओढ मी रोखू शकत नाही. तुमच्या समोर काही क्षणांसाठी डोळे मिटून शांत बसले ना की मनाला प्रसन्न वाटतं. सगळ्या चिंता प्रश्न पळून जातात. एक वेगळीच मनशांती लाभते. म्हणून मी इथे येते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बघा, मी म्हणलं होतं ना, ही इथं महादेवांची पूजा करायला आली होती. आणि तुम्ही म्हणता तसं जाता जाता केलेली पूजा नाही ही. ही इथं मुद्दाम तेवढ्यासाठीच आली होती. पण हे पाय, तू लगेच तिच्याशी वाद घालायला जाऊ नको. मी बोलतो तिच्याशी, माझं ऐकल ती. नाही, ती काय आता लहान राहिलेली नाही, मोठी झाली आहे. आणि आपलं ऐकेना बी झाली आहे. तिचं लवकरात लवकर लगीन लावून देऊया, म्हणजे आपल्याला बी चिंता उरणार नाही. अगं गंगाई, थोडे दिवस थांब. नाही या, लय दिस वाट बघितली मी. आता तिच्यासाठी पोरगा बघाच. यदुबाबाची भविष्यवाणी खरी करायची नसेल तर तिचं लगीन लावून द्यायच पाहिजे. मला तुझं हे पटत नाही. उगा कालवा करत असतीस तू. आणि तिच्या आयुष्याचा निर्णय मी असा घाईघाईनं घ्यायचा नाही. तुम्ही बी ऐकत नाही आणि लेक बी ऐकत नाही. पण काही बी झालं तरी मी तिच्या आयुष्याची परवड होऊ देणार नाही. तिच्या डोसक्यातून महादेवाचं खूळ मी माझ्या पद्धतीनं काढणार म्हणजे काढणारच. तुला एक गोष्ट सांगतो, ती ऐक. गोष्टी बिष्टी ऐकायला माझ्याकडे वेळ नाही आणि त्याची आवश्यकताही नाहीये. आहे. एकदा एका अरण्यामध्ये एक भला मोठा ढेरेदार बहरलेला असा एक वृक्ष होता. त्या वृक्षावर रंगी बेरंगी विविध प्रजातीचे पक्षी होते. त्यांची घरटी होती. आणि त्या पक्ष्यांच्या माद्या त्या घरट्यामध्ये रोज अंडी घालायच्या. आणि त्या अंड्यातून नवी पिल्ल जन्माला यायची. नवी पिढी असा त्यांचा वंश वाढायचा. सगळं गुण्या गोविंदाने चाललं होतं महिपती. परंतु एके दिवशी त्या पक्ष्यांवर एक संकट आलं. एक महाभयंकर सर्प.
तो आला तिथे त्या जवळच्या बिळात राहायला आणि त्या सर्पाची दृष्टी या झाडावर पडली, तिथल्या घरट्यांवर पडली. त्या अंड्याचा सर्पाला सुगावा लागला. त्याची जीभ अशी बाहेर आली, ललचावली आणि तो त्या वृक्षावर चढून रोज त्या घरट्यातली सगळी अंडी खायला लागला. त्याने सपाटाच लावला. पक्षी घाबरले की रे, भयभीत झाले. त्यांना काय करावं हे सुचेना. त्यांच्याकडे त्या महाभयंकर सर्पाला हरवण्यासाठी शक्तीच नव्हती. शक्तीने काहीही करता येतं, पण त्यांच्याकडे शक्तीच नव्हती. अरे तेच तर सांगतोय, त्यांच्याकडे शक्ती नव्हती पण युक्ती होती. त्यांनी युक्तीचाच उपयोग केला. महिपती, सर्प आपल्या घरट्याकडे येऊ नये म्हणून त्यांनी काय केलं ठाऊक आहे? त्यांनी त्या वृक्षाच्या बुंध्याशी एक कुंपण उभारलं. फांद्यांचं, काटक्यांचं काटेरी कुंपण. ते कुंपण पाहून तो सर्प गोंधळला. त्याला वर वृक्षाकडे चढताच येईना. हताश होऊन, हतबल होऊन तो माघारी वळला, बिळाकडे गेला. पण पक्ष्यांची युक्ती ती अजून शिल्लक होती. एका पक्षाने राज्याच्या राणीचा बिलोरी हार त्या सर्पाच्या बिळात आधीच आणून टाकला होता. त्या राणीचे सैनिक तो हार शोधत त्या बिळाकडे आले. बिळामध्ये चमचमणारा तो बिलोरी हार त्या सैनिकांनी पाहिला आणि आपले तीक्ष्ण भाले त्यांनी त्या बिळात खुपसले. तो सर्प अस्वस्थ झाला, संतापला आणि फणा काढून बाहेर आला. तत्क्षणी सैनिकांनी आपल्या धार तलवारीने त्याची खांडोळी केली. सर्प मेला, तुकडे झाले त्याचे. सैनिक हार घेऊन निघून गेले आणि वृक्षावरचे सगळे पक्षी त्या सर्पाच्या भयातून मुक्त झाले. शक्ती नव्हती महिपती, ध्यानात घे, शक्ती नव्हती, परंतु युक्तीने त्यांनी त्या संकटावर मात केली, मार्ग काढला. तसाच तुलाही युक्तीने मार्ग काढता येईल. महिपती, तुम्हाला काय म्हणायचंय? माझ्याकडे शक्ती नाही आहे? अरे शक्ती प्रचंड आहे, पण बुद्धीचं काय, युक्तीचं काय? मी जी गोष्ट तुला आता सांगितली त्याचा मथितार्थ ध्यानात घे महिपती. अहंकार तुझा सर्वनाश करेल. बुद्धी वापर. महिष बुद्धीचा इथे उपयोग नाही. त्या निर्बुद्ध सर्पासारखा वागू नकोस. पक्षांची युक्ती ती उपयोगात आण. युक्ती तुला तारेल, यश प्राप्त करून देईल. अन्यथा अहंकार तुझा सर्वनाश घडवेल. मला युक्तीची गरज नाही, माझी शक्तीच सर्वश्रेष्ठ आहे. त्या जगदंबाला प्राप्त करण्यासाठी माझी शक्तीच पुरेशी आहे, युक्ती नाही. आता जगदंबाला अंकित केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हा शिवा कुठे गेला आहे आणि काय करतो आहे याची खात्री करून घेतली पाहिजे.
मनुबाई, अयो नंदलाल भाऊजी तुम्ही? हो मीच आहे. मग तुम्हाला काय वाटलं? कोण आहे? नाही नाही कोणीच नाही. हो मग मनुबाई, अहो तुम्ही स्वतःच्याच घरात असं चोरासारखं काय बघत होता? अयो नंदलाल भाऊजी, काल जे घडलं ना त्यामुळे जरा घाबरायला होतं की हो. काल असं काय घडलं काल? अयो काय सांगू तुम्हाला, आमचे हे मोठ्या संकटात सापडले होते की हो. आणि मग त्यानंतर शिवा आला बघा. मनुबाई, अहो काळजी करू नका. माझ्याकडे ना यावरचा एक जालिम उपाय आहे. अहो गंगाई काकू तुम्ही? हो, माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. माझ्याकडे? भय तशीच येळ आली आहे म्हणून तुझ्याकडे यावं लागलं. अयो नंदलाल भाऊजी, सांगा की हो लवकर. हो सांगतो. नंदी, तू नभाजी आणि मनुबाई यांच्याकडून एक गोष्ट करवून घ्यायचीस. ती योग्यरित्या घडली तर आपण आपल्या योजनेत आणखी एक पाऊल पुढे जाऊ. कोणती गोष्ट प्रभू? कुटीमध्ये जो गोंधळ घडला त्यामुळे मनुबाई आणि नभाजी दोघेही प्रचंड चक्रावलेले आहेत. अर्थातच, पण मग त्याचं काय प्रभू? त्यांचा हा गोंधळ आपल्याला वाढवायचा आहे आणि त्यातून आपला हेतू आपल्याला साध्य करायचा आहे. प्रभू, अहो पण नेमकी काय योजना आहे तुमच्या मनात? कुटीमध्ये जे घडलं त्यानंतर मनुबाईला असं वाटतंय की तिने शिवाचं म्हणजेच माझं भूत पाहिलं. हो, अहो खूप घाबरली आहे ती. तिचा हा संशय तिला पटवून द्यायचा आहे आणि तिला भूतबाधा होऊ नये म्हणून तिला एक उपायही सुचवायचा आहे. हो पण प्रभू, हा उपाय तुला मीच सुचवणार आहे ना. तो तू मनूपर्यंत नीट पोहोचव म्हणजे झालं. जशी आपली आज्ञा प्रभू. एका महत्वाच्या कामात तुझी मदत हवी आहे आणि ते काम जगदंबाच्या बाबतीतलं आहे. तुम्ही अगदी निसंकोचपणे सांगा, मी नेहमीच तुमच्या मदतीसाठी तयार आहे. आणि तुम्ही इथे कशाला आलात? मला बोलवलं असतं तर मी आलो असतो. हरकत नाही, सांगा. तुम्ही म्हणाल ती मदत करायला मी तयार आहे. तर फक्त तू जे सांगतोयस त्यावर मनुबाईचा विश्वास बसायला हवा आणि ती तयार व्हायला हवी. तिने महिपतीलाही हा उपाय करण्यासाठी तयार करायला हवं. जशी आपली आज्ञा प्रभू. मी तयार आहे काकू. जगदंबानं महादेवांची पूजा करणं लवकरात लवकर थांबवावं असं काहीतरी कर महिपती. मला तर वाटतं ती महादेवाची पिंडी असलेली गुफाच नाहीशी व्हावी. पण ते जमणार नसेल
तर निदान तिथं जाण्याचा मार्ग तरी तू बंद करू शकतोस का महिपती? मी ह्यापेक्षाही वेगळं काहीतरी करेन. तुमच्या किंवा इतर कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं असं काहीतरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जगदंबा, कुठे गेली होतीस तू? जवळच गेले होते. खरं बोल जगदंबा, मला खरं खरं उत्तर हवंय तुझ्याकडून. मी बघितलंय तुला. गावात नव्हतीस तू. जगदंबानं महादेवांची पूजा करणं लवकरात लवकर थांबवावं असं काहीतरी कर महिपती. मी ह्यापेक्षाही वेगळं काहीतरी करेन. महिपती मदत करायला तयार झालाय, पण मी चुकीचं तर करत नाहीये ना? महादेवाचं वारं जर तिच्या आयुष्यात आलं तर सती सारखीच तिची ही परवड होणार हे निश्चित. नाही, लेकीच्या भल्यासाठीच करते मी. आणि किती बी टोकाचं असलं तरी हे पाऊल मला उचलावंच लागेल. अयो नीट करणार आहे. अयो, तुला जमत नाही का ते नीट करायला म्हणतो मी. अगं जाईल की ग जात. मग जा की रे, दिसत नाही का तुला म्हणते मी. अयो, डोळे बंद केल्यावर कसं दिसेल म्हणतो मी. हा महिपती तर इथेच आहे. हा आज काहीतरी विपरीत घडवणार आहे असं प्रभू म्हणाले होते. मग तरीही हा इथे कसा? महादेवांची पिंडी. जगदंबा रोज इथेच पूजा करायला येत असते. जगदंबाच्या आईने स्वतः मला तिला इथे येण्यापासून रोखण्यासाठी सांगितलंय. आता मला बाकी कुठलाही विचार करायची गरज नाहीये. गंगाईचा माझ्यावरचा विश्वास आणखीन घट्ट व्हायला हवा असेल तर ही पिंडी मला उद्ध्वस्त करायलाच हवी. प्रभू, अहो तुमच्या कपाळावर काय चमकतंय? नंदी, आधी मला हे सांग की महिपती कुठे आहे?
महिपती तर माळरानावर आहे. नक्की? तू नीट पाहिलंस? अहो, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी खात्री केली आहे. पण प्रभू, तुम्ही आज पुन्हा पुन्हा महिपती बद्दल का विचारताय असे? का कुणास ठाऊक, मला असं वाटतंय की महिपती काहीतरी वेगळं करण्याचा विचार करतोय. मी पुन्हा आलोय याची त्याला कल्पना नाहीये, म्हणून तो नक्कीच काहीतरी डाव खेळण्याच्या तयारीत असणार. अयो अयो, काय होतंय? अहो, ही सगळी त्या कुपीची कमाल आहे. महिपतीच्या मनात नक्की काय असेल, काय असेल त्याचा पुढचा डाव? ओम नमः शिवाय. जगदंबानं महादेवांची पूजा करणं लवकरात लवकर थांबवावं असं काहीतरी कर महिपती. हा काय खेळ आहे? मला अडवण्यासाठी तर हा डाव खेळला जात नसेल ना? पण मी महिषासुरांचा अंश आहे, मला कोणीही रोखू शकत नाही. हे काय होतंय? पिंडी माझ्या हाताला लागत का नाहीये? अयो 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 अयो, या शिवाला तर मी पकडला होता. आता ही गोष्ट जर याच्या लक्षात राहिली असेल तर काय करायचं की हो मी? तू 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 परत कसा आला असं? हा, मी परत आल्याचं वाईट वाटतंय का हो तुम्हाला? अयो, असं कसं होईल म्हणतो रे मी. आम्हाला तुला बघून आनंदच झाला की रे तो. पण एवढ्या मोठ्या संकटातून तू वाचलंच कसा म्हणते मी? तुमच्या दोघांचं प्रेम आणि तुम्ही केलेले प्रयत्न यांनीच तर वाचवलं मला. अयो लेकरा, कुठले प्रयत्न म्हणतो मी? आणि असं काय केलं ते तरी सांगून सोड. अहो, असं काय करताय अप्पा? तुम्ही जी पूजा केली त्यामुळेच तर मी असा घरी सुखरूप परत आलो की हो. अयो, तुम्हीच तर मला आगीतून वाचवलं आणि आता पूजा करून मला घरी परत आणलं. तुमचे हे ऋण मी कसे फेडावे तेच मला कळेन असं झालंय बघ. आयुष्यभर मी या ऋणातून उतराई होऊ शकणार नाही खरंच. अयो अप्पा, येतो मी.
भूत नाही आणि भास नाही की ओ. आता असुर नरेश आपला जीव घेतील की ओ. संयमा विना विजय नाही. राहो याचे स्मरण निरंतर. शक्तीपेक्षा श्रेष्ठ युक्ती क्षणात मिळेल तुलाही उत्तर. सापडलं, उत्तर सापडलं. केवळ या गुहेकडे येण्याचा मार्ग बंद करून माझा हेतू साध्य होणार नाहीये. जगदंबा गावकऱ्यांना हाताशी धरून हा मार्ग पुन्हा खुला करू शकते. त्यासाठी शक्तीपेक्षा युक्तीच कामी येईल. जगदंबाला महादेवांपासून कायमच तोडता येईल. तुझीच वाट बघत होते. काय झालं? काकू, तुमचं काम झालं. आई, काय झालं? आणि महिपती, तू आत्ता इथे या वेळेला काही काम होतं का? नाही, काम असं नाही. मग मी या भागात आलो होतो म्हणून सहज आलो. सहज? हो, येतो मी काकू. हा नक्की कशासाठी आला होता? याचं काही वेगळं काम तर नव्हतं ना? हा शिवासारखा दिसतोय. हा तर शिवाच आहे. मानो, मला तुझ्यासारखं शिवाचं भूत दिसायला लागलंय की काय? अय्यो, असुर नरेश ते काय झालं? असं का बघताय? आणि हात का जोडलेत?
ते सूर्यनरेश आता काय झालं लवकर सांगा, नाहीतर कापून टाकीन एकेकाला. रागवू नका की हो. ते काय झालं की आम्ही एक विचित्र पूजा केली बघा. तर त्यामुळे काय? त्यामुळे ना सगळं उलटच झालं की हो. अय्यो. तो परत आला बघा शिवा. मूर्ख आहात तुम्ही दोघे. काही उपयोग नाही तुमचा. असुर नरेश, अयो असं काय म्हणता की हो? आम्हाला जेवढं जमेल तेवढं सगळं केलं बघा आमच्या परीनं. पण काय केलं? ज्याला तुम्ही आगीत नष्ट करू शकला नाहीत, त्याचं काही वाईट करू शकला नाहीत. मी तुम्हाला एक कामच कशाला सांगितलं? अय्यो सूर्यनरेश, माफ करा की हो. जरा गोंधळच झाला बघा. तुमचा कायमच गोंधळ होत असतो. तो प्रत्येक डाव उलटून पाडत असतो. मला आधीपासूनच ज्या अकल्पित शक्तींबद्दल संशय येतोय, तेच खरंय की काय असं वाटायला लागलंय. कुठली शक्ती म्हणताय की हो तुम्ही? तेच गावात आलेली अनामिक अनोळखी शक्ती. तिचा शोध आता लावायलाच हवा. हे काय? इथली गुहा? मी चुकीच्या ठिकाणी तर नाही आले ना? नाही, मी बरोबर आले. नेहमी याच रस्त्याने येते. मग ही गुहा गेली कुठे? असं कसं होईल? कालपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. एका रात्रीत अशी कशी उलथापालथ झाली असेल? गंगाई, काय ग? काय झालं? एवढी चिडलेली का दिसतीस? जगदंबा, काय चाललंय काय तुम्हा दोघींचं? मला काही सांगाल का नाही? बाबा, महादेवांची गुहा बंद झाली. ती कुठेच दिसत नाहीये. तू तिकडे गेली होतीस? हो, आणि आई सुद्धा तिथेच आली होती. बाबा, मला खात्री आहे आईनेच काहीतरी घडवून आणलंय. मी काय बी केलेलं नाही. हिची कुठली गुहा, तिथं काय होतं, ही तिथं कशापायी जात होती, ह्याच्याशी माझा काय संबंध? तू परवा सुद्धा मला हेच विचारत होतीस. म्हणजे तू खरंच माझ्या मागे आली होतीस, हो ना? तेव्हा फक्त तूच तिथे आली होतीस. आज ती गुहा जागेवर नाहीये. त्यावेळी नेमकी तू सुद्धा तिथेच उभी होतीस. तुला काय म्हणायचंय? मी एकटीनं त्या जमिनीतून डोंगर वर काढला आणि ती गुहा दडवून टाकली होय? गंगाई, थांब. एक एक गोष्ट बोलत जाऊया. हा, मला सांग, त्या गुहेपाशी तू कशासाठी गेली होतीस? अव, तुमची लेक तिथं कशापायी गेली होती हे विचारा की आधी. तिला जा विचारायचं सोडून तुम्ही मला काय विचारताय?
महादेवांची पूजा करायची नाही हे तिला बजावलं होतं ना. परवा तिचा पाठलाग केला तेव्हा बी तिनं सरळ उत्तर दिलं नव्हतं आपल्याला. पण ही महादेवांची पूजा करायला तिथंच जात होती हे दाखवून दिलंय मी. विचारा हिला. तू महादेवांची पूजा करायची नाहीस. तू महादेवांपासून लांब राहायचं. त्यांचा विचार बी मनात आणायचा नाही. हिनं महादेवांची पूजा करू नये म्हणून मी घरातली पिंडी बाहेर ठेवली. पूजा करायची नाही, महादेवांचं नाव बी घ्यायचं नाही असं वचन घेतलं होतं मी हिच्याकडून. पण हिनं हिचा शब्द पाळला नाही. माझं वचन बी मोडलं. माझ्यापासून लपून मला फसवून रोज महादेवांची पूजा करत राहिली. हे बरोबर आहे का? सांगा बरं. जगदंबा, आई म्हणते ते मला पटतंय बर का. तू आम्हाला फसवलंयस. आम्हाला न सांगता तू तिथे पूजेला जात होतीस. हे योग्य आहे का? सांग बरं. बाबा, योग्य अयोग्य मला काहीच नाही माहिती. मी फक्त महादेवांची भक्ती करत होते. भक्ती ही कुठल्या बंधनात राहण्यासाठी नसते ना. आता तुमचंच उदाहरण घ्या. तिन्ही लोकांवर महिषासुराचे राज्य आहे. देवांची तुळजाईची पूजा करायची नाही असं त्यांचा आदेश आहे. तरी सुद्धा आपलं गाव देवीची तुळजाईची पूजा करतच ना. तुम्ही दोघे सुद्धा तुळजाईच्या देवळात जाताच ना. तुझ्या जिभेला काही हाड आहे का? तू माझी तुलना त्या असुरांबरोबर करायला लागलीस. मला तसं नव्हतं म्हणायचं आई. मला फक्त तुला हे सांगायचंय की महादेवाचं आणि माझं नातं खूप घट्ट झालं या दिवसात. मला त्यांच्यापासून तोडू नका. माझ्या भक्तीला आव्हान देऊ नका. कारण जो भक्तीच्या सुरात सूर मिसळतो तो आदर्श माणूस असतो. आणि जो त्या सुरात विघ्न आणायचा प्रयत्न करतो तो असुर. जगदंबा, गंगाई, अगं काय हे? माझ्यावर आरोप करण्याआधी, मला असुर म्हणण्याआधी स्वतःकडे बघ. आई वडिलांना फसवलंयस तू. त्यांच्याशी खोटं बोलली आहेस. म्हणूनच कदाचित महादेवांनी तुला ही शिक्षा दिली असेल. आणि ती गुहा कायमची बंद केली असेल. कदाचित त्यांनाच तू डोळ्यासमोर सुद्धा नको असशील. म्हणूनच त्यांनी तुला ही शिक्षा दिली. तुझ्या खोटेपणाचं फळ आहे हे. गंगाई, अगं काय केलंस हे? अगं कुठला विषय कुठे नेतीस तू? तिच्या मनात तिच्या भक्तीविषयी शंका निर्माण केलीस. मला बी काही हौस नाही तिच्या संग भांडायची. पण ती पोरगी ऐकतच नाही. त्याला मी काय करू? वाईटातून काहीतरी चांगलं झालं तर बरंच आहे. आता बघा, ती महादेवांपासून आपोआप दूर जाईल. त्याच्यानंतर ती त्यांचं नाव बी घेणार नाही. शिव आणि शक्ती यांचा विरह विश्वाच्या या खेळात अटळ आहे. तो नेहमीच घडत असतो देवी. पण तेव्हा त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची, त्या विरहाची जाणीव असते.
तुम्हाला या रूपात स्वतःचीच ओळख नाही. त्यामुळेच हा त्रास का होतोय हेही तुमच्या लक्षात येत नाही. मला वाटतं की आता तुमच्या मनात महादेवांचं स्थान काय आहे याची नेमकी तुम्हाला जाणीव होण्याची वेळ आली आहे. पद्मा, कुठे होतीस तू एवढा दिवस? तुला माहितीये तू इथे नसताना काय काय घडून गेलं? मला कल्पना आहे जगदंबा. पद्मा, अगं महादेवांची पूजा केल्यावर मला एक वेगळीच प्रसन्नता मिळायची, शांतता मिळायची. पण मी आता त्यांची पूजा नाही करू शकत, त्यांच्या जवळ नाही जाऊ शकत. हे कशामुळे घडत असेल? ते खरंच माझ्यावर नाराज असतील का ग? नाही ग जगदंबा, तू असा विचार करू नकोस. आई म्हणाली मी हे सगळं तिला लपवून आणि तिला न सांगता करायचे, म्हणून महादेवांनीच मला ही शिक्षा दिली. त्यांनी स्वतः गुहेचं दार बंद केलंय. हे खरं असेल का ग? हे खरं असणं शक्यच नाही. महादेव असे का वागतील? तू इतक्या मनापासून भक्ती करतेस त्यांची. नाही, मला वाटतं हे असंच काहीतरी घडलं असेल. मी जे करत होते ते खरंच चुकीचं होतं. मी आईला न सांगता गुहेपर्यंत जायचे, महादेवांची पूजा करायचे. तिने मला याबद्दल काहीही विचारलं तरी मी सगळ्या गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवायचे, तिच्याशी खोटं बोलायचे. महादेवांना हेच पटलं नसणार. महादेव खूप कोपिष्ट आहेत हे मी लहानपणापासून अनेक गोष्टींमधून ऐकलंय. या बाबतीतही त्यांचा राग उफाळून आला असेल. जगदंबा, तू उगाच भलता सलता विचार करू नकोस बरं. महादेव रागीट असले तरी ते भोळे सांबही आहेतच. तू त्यांची मनोभावे पूजा करत असताना त्यांनी तुझ्यावर असं रागावणं शक्यच नाही. आई वडिलांना फसवलंयस तू, म्हणूनच कदाचित महादेवांनी तुला ही शिक्षा दिली असेल आणि ती गुहा कायमची बंद केली असेल. कदाचित त्यांनाच तू डोळ्यासमोर सुद्धा नको असशील, म्हणूनच त्यांनी तुला ही शिक्षा दिली. तुझ्या खोटेपणाचं फळ आहे हे. मग त्यांनी मला त्यांचं दर्शन का नाकारलं असेल? गुहा का बंद केली असेल? आज ती गुहा जागेवर नाहीये, त्यावेळी नेमकी तू सुद्धा तिथेच उभी होतीस. तुला काय म्हणायचंय? मी एकटीनं त्या जमिनीतून डोंगर वर काढला आणि ती गुहा दडवून टाकली होय? ही महादेवांची पूजा करायला तिथंच जात होती हे दाखवून दिलंय मी. प्रभो, तुमची पिंडी असणाऱ्या या गुहेचा मार्ग कुणीतरी बंद करून टाकलाय. कुणी केलं असेल हे धाडस? नंदी, एवढं अस्वस्थ का होतोयस? शांत हो. प्रभो, अहो तुमच्या बाबतीत हे असं कुणी दुस्साहस केलं असताना शांत कसं बसायचं? तुमचा नाही संताप होत आहे? मला तर हे सहन होत नाहीये. मग काय करायचा विचार आहे तुमचा आता? काय उपाय करणार आहात? मी आत्ताच्या आत्ता माझ्या नंदी रूपात येऊन या गुहेच्या मार्गावर असणारा हा डोंगर माझ्या शिंगाने फोडून टाकतो. नंदी, हो प्रभो, हो. अतिशय राग आलाय मला. अहो जगदंबा रूपात साक्षात तुळजा देवी आहेत आणि शिवाच्या रूपात तुम्ही साक्षात महादेव. नाही प्रभो, नाही. महादेव आणि माता तुळजा देवी यांना एकमेकांपासून कोणीही दूर करू शकत नाही, कुणीही. नंदी थांब. असा अविचाराने घाईघाईने कोणतीही प्रतिक्रिया देऊ नकोस. एक लक्षात घे, मी महादेवांचा फक्त अंश आहे. आणि तुला काय वाटतं, गुहेचं दार बंद झालं हे महादेवांना समजलं नसेल? पंचमहाभूते ज्यांच्या अधीन आहेत अशा महादेवांना या अघटिताची आधी कल्पना आली नसेल? प्रभो, तुमच्या बोलण्याचा अर्थ मला नाही कळत आहे.
त्यांना ही घटना सहज रोखता आली असती. तरीही त्यांनी ही घटना घडू दिली आहे नंदी. साक्षात आदिशक्तींनी सुद्धा हे होण्याची अनुमती या भूमातेला दिली. त्या अर्थी ही घटना या खेळाचा एक महत्वाचा भाग आहे. नाही, माझा विश्वास बसत नाहीये. प्रभू, खरंच ही घटना या खेळाचाच एक भाग असेल? असेल नाही, आहे. मनात आणलं असतं तर महादेवांचा अंश म्हणून मी सुद्धा या गुहेच्या दारातील अडथळा सहज दूर करू शकलो असतो. पण मी ते केलं नाही. हे सगळं असं घडावं हे महादेवांनाही अपेक्षित होतं. त्यांनी हे का घडू दिलं याचा अंदाजही मला येतो आहे. प्रभू, मला अजूनही काहीच समजत नाहीये. माझा सगळा गोंधळ होतोय. अनेक सूत्रांमध्ये विरह हा रस सुद्धा भक्तीचा एक रस आहे. भक्ताची परीक्षा पाहण्यासाठी आणि त्यांच्या मनातील भावनांना जागृत करून मूर्त रूप देण्यासाठी हे रस खूप गरजेचे असते. अनेक भक्तांच्या कठीण परीक्षांमध्ये या भावनेने काम केलं आहे. अगदी सती मातेला सुद्धा महादेवाच्या भक्तीचा विरह तिच्या पित्यामुळे सहन करावा लागला होता. जगदंबाच्या नशिबी असलेल्या सतीच्या भोगाचा हा परिणाम आहे. तिला यासाठी अतिशय कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रभू, नेमकी कोणती परीक्षा द्यावी लागणार आहे तिला? अगं जगदंबा, हे बघ, तुझ्यासाठी जेवण घेऊन आलोय. 2 घास खाऊन घे. मला नकोय. अगं, असं काय येड्यासारखं वागायचं ते? जेवून घे बरं, मी भरवतो हवं तर. नाही बाबा, खरंच नको. असा आईवरचा राग जेवणावर काढू नये ग पोरी. पद्मा, तू तरी समजाव हिला. बाबा, मला खरंच नकोय काही. मग जेवणारच नाहीयेस का? नाही. जोपर्यंत महादेव माझ्यावर रागावलेले नाहीयेत असा स्पष्ट संकेत देत नाहीत तोपर्यंत मी जेवणार नाही. जगदंबाच्या परीक्षेची सुरुवात झाली आहे. पण या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मला तिला महादेवांचं एक रहस्य सांगावं लागेल. आता ती वेळ आली आहे. त्यासाठी मला एक वेगळी लीला रचावी लागणार आहे. जगदंबा काहीच जेवाय तयार नाही ग. काहीच खायचं नाही म्हणून हटून बसली पोरगी. जेवायचं नसेल तर राहू दे. अगं, असं कसं म्हणू शकतीस तू? आई आहेस ना तिची, तुला काळजी वाटत नाही वय? एक दिवस जेवली नाही तर काही बिघडत नाही. मी बी आतापर्यंत लई उपास केले आहे. पाण्याचा एक घोट न घेता बी 2-2 दिवस उपाशी राहिली आहे. 1-2 दिवस जेवली नाही तर काही फरक पडत नाही. इतकी कठोर नको गहू. तुला जमत असेल पण तिला नाही. मला तिचे हाल पाहवत नाहीत ग. आपली लेक आहे ना ती. आपली लेक आहे हे कळतंय की मला, म्हणूनच तर जास्त त्रास होतोय. ती माझं काय बी ऐकायला तयार नाही. लेकीच्या भल्यासाठीच करते ना समजा. आणि तिला काय वाटतंय? असुर म्हणाली ती मला. ऐकलं ना तुम्ही? गंगाई, असुर. अगं, तिच्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. तू नको एवढा त्रास करून घेऊ. त्रास होणारच की हो. माझा जीव तुटतो तिच्यासाठी. सती मातेची गोष्ट तुम्हीच सांगितली होती ना. दक्ष राजाच्या घरी तयारी चालली होती एका यज्ञाची, पण महादेवांना आणि सतीला आवतूनच नाही, अवहेलना केली. हवन कुंडात आग मी देते स्वतःच्या प्राणाची आहुती. आपली जगदंबा छोटी असताना त्यात सती माता झाली होती.
तिनं नाटकात सती मातेचं काम केलं होतं. तिच्यासारखीच दिसत होती म्हणून किती कौतुक वाटलं होतं मला. माझा उरसा अभिमानानं भरून आला होता. महादेवाचं वारं जर तिच्या आयुष्यात आलं तर सती सारखीच तिची ही परवड होणार हे निश्चित. पण त्यानंतर मी यदुबाबाची भविष्यवाणी ऐकली आणि त्याच सतीचं भाग्य तिच्या ललाटी लिहिलंय हे समजल्यापासून तर झोपच उडाली माझी. आईचं मन आहे हो, माझ्या लेकीची अशी परवड झालेली मला कशी चालल? अगं मला तिची काळजी वाटत नाही का? मला काळीच नाही होय. हा, पण तुमचं बापाचं काळी झालं. लेकीची काळजी वाटते पण तिच्या पुढं बापाचं काळीच हिरघळतं. आईचं तसं नसतं. तिला मन घट्ट करावं लागतं. लेकीच्या भल्यासाठी तिच्याशी कठोरपणानं वागावं लागतं. तिचा कठोरपणा दिसतो, तिची शिस्त दिसते, पण त्यामागं दडलेली माया कोणालाच दिसत नाही. आपली आई वैरीण आहे असं त्यांना वाटायला लागतं. पण आईला त्याची पर्वा नसते. किती बी कठोर वागायला लागू दे, किती बी वाईट मानलं जाऊ दे, जगातली कुठली बी आई कायम लेकीच्या सुखी आयुष्यासाठीच झटत असते आणि झटत राहणार. मी बी असंच वागणार. मग जगदंबा मला वाईट म्हणू दे नाहीतर असुर म्हणू दे, मी समद सहन करीन. तुझी तडफड, तुझी माया, तुझा तरास मला समजा कळतंय ग. लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा निघावा ही देवी आईकडे प्रार्थना मी करतो. अजून काय बोलू? जनक भाऊ, हो गंगाई वहिनी, कुणी हाय काय घरात? आलो. नमस्कार. नमस्कार. काय काय काम होतं? शेजारच्या गावात आलो जनक भाऊ. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा निरोप होता. अय्यो, एक काम कर म्हणतो मी, तू पुढे जा आणि बघ की ग झाला का नाही शांत त्यांचा राग म्हणतो मी. मी नाही जाणार, तूच जाऊन विचार की रे. अय्यो असं काय करते ग? नेहमीच मलाच पुढे पाठवते तू. तूच जा. अय्यो तू जा. अय्यो 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 अय्यो. नभाजी, सुंदरेश, अयो चुकून गेला केव्हा माझा तोल म्हणतो मी. परत असं होणार नाही बघा. माझ्या खांडोळ्या करू नका तुम्ही. एवढ्याच पाया पडता तुमच्या बघा. अय्यो असुर नरेश, तुम्ही एवढे शांत कसे म्हणते? मी तुमचा राग गेला की काय? अयो हो, आता शिवाची चिंता करायची काहीच गरज नाही. हे मला ज्या क्षणी जाणवलं त्या क्षणी माझा राग गेला. अय्यो काय बोलतात बघा हे. हो, गंगाईसाठी मी जे काम केलंय त्यामुळे शिवा जगदंबाच्या आयुष्यातून कायमचा दूर होईल. तिच्या आयुष्याचा भाग तो नक्कीच होऊ शकत नाही. तर गंगाईच्या नजरेत माझं स्थान खूप मोठं आहे. याच वेळे मी योग्य मार्गाने डाव खेळला तर जगदंबा नक्कीच माझी होईल. गंगाई स्वतः तिला माझ्या ताब्यात देईल. अय्यो मग शिवा असो किंवा आणखी कोणी असो, माझं काहीही बिघडवू शकणार नाही. अय्यो गंगाई, अय्यो देवी आई तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आली आहे.
तुझा आशीर्वाद असाच कायम पाठीशी असू दे. आई राजा उदो उदो. गंगाई काकू, आज गोडाधोडाचं नैवेद्य देवीला काहीतरी खास दिसतंय. भय, आणि जे काय घडलंय ते तुझ्यामुळंच. म्हणजे माझा अंदाज खराय तर गंगाई माझ्यावर खुश आहे. आता जगदंबा माझ्या तावडीत सापडणार, नक्कीच सापडणार. पद्मा, घे प्रसाद घे. जगदंबा, तुझ्या आईनं शिरा बनवलाय नैवेद्य म्हणून. आई देवळात गेलीये, आतापर्यंत नैवेद्य दाखवून झाला असेल. घे, तू बी प्रसाद घे. जगदंबा, अगं तुझ्याशी बोलतोय मी. थोडा प्रसाद खाऊन घे. घे. जगदंबा, अगं असा हट्ट करू नकोस, खा ना थोडस. बाबा आग्रह करतायत ना. जगदंबा, अगं असं काय करतीस तू? मला नको बाबा, तुम्ही खाऊन घ्या. अगं असं काय करतीस? मी सांगितलं ना बाबा, जोपर्यंत महादेव मला संकेत देणार नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही. प्रसादाला नाही म्हणू नाही ग. जगदंबा, अगं खरं सांगतायत ते. प्रसाद येतो, थोडा तरी खा. हे बघ, प्रसादाला असं नाही म्हणू नये. मी तर कशालाच नाही म्हणत नाही काका. अरे शिवा, तू कसा आहेस बाळा? मी ठीक आहे काका, पण इथे कुणाची तरी तब्येत बिघडलेली दिसते. नक्की काय झालं? आता काय सांगू बाबा, हिचं आणि हिच्या आईचं मोठं भांडण झाले. गावाबाहेर वेशीपाशी ती गुहा आहे ना, तिथल्या पिंडीला ही बेलफुलं वाहत होती, पूजा करत होती. आणि हे तिच्या आईला अजिबात आवडत नव्हतं. त्यातनं आज त्या गुहेचं दार अचानक बंद झालं. तिथं काहीतरी मोठं पडलं म्हणे. ती गुहाच कुठे सापडेना, म्हणून बाई नाराज झाल्यात. खाणं पिणं बंद केलंय त्यांनी. बाबा, ह्याला कशाला सगळं सांगताय? अगं घ्या, आता तू नाराज आहेस हे त्याला बी दिसतंय की. वेगळं कशाला सांगाय पाहिजे? मग म्या फक्त कारण सांगितलंय. हो पण बाबा, तिसऱ्या कोणाला कशाला सांगायचं? ही महादेवानी माझ्यातली गोष्ट आहे. ते आमचं आम्ही बघून घेऊ. जोपर्यंत ते मला संकेत देणार नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही. संकेत तर दिसतायत, पण ते बघायला तशी नजर हवी. काय बोलतोयस तू? कसले संकेत? पद्मा, तू नको याच्याकडे लक्ष देऊ. अगं, महादेवांचे संकेत मला दिसणार नाहीत का? संकेत दिसले असते तर तू अशी उपाशी राहिली असतीस. गुहेतले महादेव दिसणं बंद झालं म्हणजे महादेव दिसतच नाही असं म्हणणं चूक आहे. जगदंबा, हा महादेवांचा दोष नाही, तुझ्या नजरेचा दोष आहे. मला असं वाटतं की आता तुला महादेवांचं एक रहस्य सांगण्याची वेळ आली आहे. महादेवांचं रहस्य? काय असेल ते रहस्य? हा प्रसाद घे.
देवीला दाखवलेल्या नैवेद्याचा प्रसाद समदात आधी तूच खावा अशी इच्छा होती माझी, कारण हे समद तुझ्यामुळेच घडले. हवा असू द्या काकू, एवढं काय त्यात. तुम्ही मला इतकं प्रेम दिलं, माया दिली, त्या बदल्यात मी ती गुहा बंद केली. त्यात आभार कसले मानायचे. मी फक्त तेवढ्यासाठी आभार मानत नाहीये तुझे. मला तुला आणखी एक काहीतरी सांगायचं आहे. आणखी एक कारण आहे आनंदाचं. शेजारच्या गावातून एक माणूस घरी निरोप घेऊन आला होता. गंगाई वहिनी, तुम्ही तुमच्या लेकीसाठी समध्या ठिकाणी लग्नाची चौकशी केली होती, निरोप धाडला होता ना. त्यातनंच काहीतरी चांगलं घडलंय बघा. शेजारच्या गावातले राजाराम आंबिके यांच्या मुलाचं म्हणजे केशवचं स्थळ तिला सांगून आलंय. त्यांना जगदंबाला पाहायची इच्छा आहे. मुलगा आणि त्यांचे आई वडील उद्या तुमच्या घरी जगदंबाला बघायला येतील. बाळा, हे समद तुझ्यामुळेच घडलंय. आमची जगदंबा त्या मुलाला नक्की पसंत पडेल आणि तिचं लगीन बी ठरून जाईल. तुझ्यामुळेच महादेवाचं खूळ तिच्या डोसक्यातून निघालं बघ. आता तिच्या आयुष्यात समद चांगलं घडेल आणि नवीन सुरुवात होईल तिच्या आयुष्याची बघ. जगदंबाचं लग्न म्हणजे माझ्या योजनेत नवा अडथळा. जगदंबा, महादेव आणि तुझा संबंध तुटला असं जर तुला वाटत असेल तर तुला डोळे उघडायची गरज आहे. हे बघ, तुझे महादेव आले तुझ्या भेटीला. जगदंबा, महादेवांच्या विरहाने खरं तर तुला त्यांची ओढ लागायला हवी होती, पण तू तर उदास होऊन बसलीस, खाणं पिणं सोडलंस. महादेव तुझ्या बरोबर नाहीत असा गैरसमज तुला करून चालणार नाही जगदंबा. त्यांनी तुझ्याकडे पाठ फिरवली असं तुला कधीही वाटता कामा नये. जगदंबा, तुला त्यांचं दर्शन हवं असेल तर ते माग, हट्ट कर, त्यांना वेठीला धर. अगं, भक्ताचा तो हक्क आहे. पण ते ज्या अनेक रूपात तुला दर्शन देत आहेत ते दुर्लक्षित करू नकोस. बाबा आग्रह करत होते तरी तू हा प्रसादाचा शिरा नाकारत होतीस. त्यातच महादेव आहेत, त्या घाण्यामध्ये महादेव आहेत. सकाळी जी भाजी भाकरी मी खाणार नाही म्हणून सांगितली असशील त्यात महादेव आहेत. त्या गव्हाच्या भाऱ्यात महादेव आहेत. या फुलांमध्ये महादेव आहेत. घरातल्या जात्यामध्ये महादेव आहेत. शेतातल्या धान्यात महादेव आहेत. अगं, तुझ्या अंगणात महादेव आहेत. आपल्यातलं हे नातं, हा आपुलकीचा बंध असाच अखंड राहू देत महादेव. तुमची साथ अशीच कायम लाभू देत.